विठ्ठल गावोनी नाचो रंगी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्ती द्वार ओगळती वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचो रंगी विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा महायोग पीठे तटे विमरत्य वरं कुंडलिकाय साधु मुनींद्रे समागत्य तिष्ठं गमानंद गंध कर ब्रह्मलिंगं भजे दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आणि आता नमुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी आस
सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या अपुल्या बाळा चाल मी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी नंदा देवीच्या या पावन भूमीमध्ये आणि संत सावता महाराज यांच्या या दरबारामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हे 68 वर्ष आणि या सप्ताहाती ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी धारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच या सभामंडपाच्या आत असलेले सभामंडपाच्या बाहेर असलेले कीर्तनालयाची इच्छा असून सुद्धा घरी गेम खेळत असलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत असलेल्या माझ्या माता मावल्या या सर्वांच्या सुद्धा कृपा आशीर्वादाने तसंच भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणार नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत असणारे पेणारे न पेणारे खाणारे न खाणारे आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे या सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने तसेच मोहोळकर महाराज आणि शितोळे महाराज यांच्या परिचयातून ही कीर्तनरूपी सेवा मी हरिभक्तपरायण ईश्वरी महाराज नागरोजे इयत्ता 8वी माझ्याकडे आलेली आहे विठ्ठल विठ्ठल या आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा अहो ज्यांच्या मळा उद्ध्वस्त केला तरी सुद्धा ज्यांनी माघार घेतली नाही अहो त्यांच्या शेतामध्ये खोटा देव आणून त्यांना काठीनं मारलं तरी सुद्धा ते तिळभर मागं हटले नाही एवढंच नाही अहो साक्षात या जगाच्या मालकानं माझ्या पांडुरंग परमेत्म्यानं त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि लपण्यासाठी जागा मागितली तर स्वतःचं हृदय फाडलं ते अरण्यवासी संत आणि त्यांचाच गोड असा अभंग या सेवेकरता निवडला बरं अरण्यवासी संत कोणते ए दादा तू सांग रे कोणते संत अरण्यवासी कोणते संत बरं जाऊ दे टेन्शन घेऊ नको
झुकेगा नाही साला असं कोण म्हणतं? कोण म्हणतं? अगं बाय मित्राला चिमटे घेऊ घेऊ सांगतोय. अहो टाळ्या वाजवा ना तुम्ही, बघता काय नसतं, टाळ्या वाजवा. अहो आपल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर कोणी करायचं बरं महाराज? विठ्ठल विठ्ठल तर आरण निवासी संत येतात वेदात. आरण निवासी संत येतात ते म्हणजे संत सावता महाराज. आणि यांचाच चारचरणीय सुंदर असा अभंग या आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये आपल्याला सावता महाराज नेमके काय सांगतात बरं? सांगायचं काय त्यांना या अभंगाद्वारे आपल्याला? तर ते आपल्याला सांगतात की जर आपण भक्ती केली, नामस्मरण केलं, तर आपण त्या नामस्मरणाच्या बळावरती या साऱ्या गोष्टींवरच विजय नाही प्राप्त करू शकत, तर साक्षात कळी काळ म्हणजेच कोण? यम, त्यावर सुद्धा आपण विजय प्राप्त करू शकतो. एवढं श्रेष्ठ हे नाम आहे, एवढे त्याच्यामध्ये ताकद आहे, बळ आहे. दुसऱ्या चरणात आपल्याला सावता महाराज सांगतात या नामस्मरणाच्या बळावरती आपण त्या वैकुंठात असणाऱ्या पांडुरंग परमेश्वराला इथं या कीर्तनात आणून नाचवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सतत मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण घ्यावं लागेल. तिसऱ्या चरणात आपल्याला सावता महाराज सांगतात सुखाचा सोहळा करून दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू. अहो दिवाळी म्हणजे सुखाचा सण. आपल्याला देव सुखाच्या क्षणी आठवतो का हो? नाही. तर दिवाळीसारख्या सुखाच्या सणाला म्हणजे सुखाच्या वेळेस सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये हा पांडुरंग आपण ठेवला पाहिजे. आणि चौथ्या चरणात सावता महाराज सांगतात सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने भक्ती मुक्तीद्वार ओघळून देते. भक्ती मार्ग धरा, नामस्मरण करा, मनामध्ये भाव ठेवून सुद्धा ती भक्ती करा. का? त्यामुळे ज्या चार मुक्त्या आहेत त्या साक्षात आपल्या जवळ येतात, वाहत येतात, आपल्याला मुक्ती प्राप्त होते. एवढं श्रेष्ठ हे नाम आहे. असाच या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आवाज या ठिकाणी काय प्रमाण, काय चाली, काय नियोजन आहे, काय सगळे दादा एवढे भारी पाळवलं खेळते, फार सुंदर नियोजन. आणि ते संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त. अहो याला 10-5 वर्ष झालेत का? 68 वर्ष झालं. मला तर बघितलं, पत्रिका बघितलं, खरंच आश्चर्य वाटलं महाराज. 68 वर्ष, 10-15 वर्षाच्या पुढे सप्तष्टी करत नाहीत, लय झाले तेवढे. पण आज आपल्याला 68 वर्ष ही खरंच आपल्यावरती संत सावता महाराजांची कृपाच म्हणावं लागेल. आणि मोहोळकर महाराज, अहो मी असं ऐकलं बरं का, कोणतरी म्हटलं अहो काय लहान दिदीचं कीर्तन घ्यायचं आहे, तिचे वडील कीर्तन करतात, उऱ्या वस्तीवर कीर्तन होतं, त्यांचंच घेऊत, मोठे आहेत ते, लहानचं कशाला घ्यायचं आहे? पण महाराज वेंचू लहान असला काय मोठा असला काय, त्याचा दणका सारखाच असतो. विठ्ठल विठ्ठल खरंच आपलं नियोजन फार सुंदर आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर माईक सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर श्री दत्त मंडप, काय सुंदर तुम्ही माईक सिस्टीम केली, वा. आणि या ठिकाणी आलेल्या माझ्यासोबत आमच्याच जामखेडच्या गाणकोकिळा, ज्यांना आम्ही म्हणतो अशा ज्योतिताई या ठिकाणी आलेल्या आहेत. फार सुंदर त्यांनी पंचपदी घेतली. आणि त्यांचीच दिदी माझ्याच वर्गात आहे बरं का, ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आमच्या जामखेडचे चौरंगी चिरा बरं का, ज्यांच्यामुळे या घडल्यात आणि मी घडणार आहे असे धर्माधिकारी मेजर हे देखील हार्मोनियमला साथ देत आहेत. आणि मृदुंगावरती यश महाराज होते, परंतु काही कारणास्तव आता मी लहान म्हटलं, मृदुंगाला पण लहानच, म्हणून या ठिकाणी दादा देखील पक्वा झाला आहे.
सर्व टाळकरी सुद्धा काय सुंदर पावलं खेळतात, त्यांना सुद्धा आपण दाद द्यायची. आणि मेन म्हणजे तुम्ही श्रोते मंडळी सुद्धा एकदम सुंदर आहेत. आणि या ठिकाणी गायनाला तसेच मुळे महाराज, कोरडे महाराज हे देखील सुंदर प्रकारे गात आहेत. आणि आपल्याला जर काही आवडलं ना तर आपण हाताने टाळी वाजवायची आणि विठ्ठल विठ्ठल आलं की नामस्मरण करा. हाताने टाळी मुखाने नाम, एवढंच तुम्हाला एक तास काम. विठ्ठल विठ्ठल. आज आपण या ठिकाणी एवढं थाटामाटात हा सप्ताह ठेवला का? संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त. बरं, मग ही पुण्यतिथी आपण का साजरी करतो, ते पण सावता महाराजांचीच का? मला सांगा, आपल्या कोणाची आजीची पंजाची खापर पंजाची होती का पुण्यतिथी साजरी? होती का महाराज? काही काही ठिकाणी करते बरं का करणारे, पण होती का? नाही. अहो, आज आपल्याला पंजाचं आजोबापर्यंत आपल्याला आपल्या नाव माहिती, परंतु आपल्या पंजाचं नाव इथं कोणाला सांगता येणार? लय ध्यानात ठेवणारे असले तरी. परंतु आज 700-750 वर्ष झाली सावता महाराजांचं आपल्याला नाव आहे. आणि त्यांच्यामुळे एवढे वर्ष झाले आपला सप्ताह सुरू आहे का? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त. त्याची पुण्यतिथी का साजरी करतो? ऐका, ज्यांनी आयुष्यामध्ये पुण्य कमवले, पाप केलेलं नाही, अहो ज्यांनी स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी देह जिजवलाय, अशांचीच साजरी होते पुण्यतिथी. आणि सागर प्रेमाचे महाराजांनी गोड प्रमाण दिलं. सावता महाराजांनी स्वतःपेक्षा जास्त त्या विठुरायावरती प्रेम केलं, त्या गोरगरीब जनतेवरती प्रेम केलं. आणि म्हणूनच त्यांची पुण्यतिथी साजरी होते. आणि आपली पाप तिथी सुद्धा साजरी होत नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं, हे सावता महाराज कोण? मला सांगा, त्यांच्या वडिलांचं नाव काय? काय वडिलांचं नाव काय? सावता महाराजांच्या वडिलांचं लाजायचं नाही, कीर्तने बोलून चालू नसतं. आजीबाईंसाठी एकदा टाळ्या. तिकडं बसून सुद्धा इकडं लक्ष. आणि आईचं नाव नागिता माता. अहो, परसोबा आणि नागिता माता या पंढरीला वारी कधीच त्यांनी चुकवली नाही. सतत पंढरीला जाणं, वारी चुकवली नाही. आणि त्यांचा नियम म्हणजे भगवंताला आपल्यासाठी काही मागायचं नाही. परंतु फार दिवस झाले त्यांना काही अपत्य होईल. शेवटी वारीला गेल्यानंतर दोघांनी हात जोडले आणि विनंती केली पांडुरंग परमात्म्याला, चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, जीवाच्या
आपण सुद्धा पंढरीला जायला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी हात जोडले आणि विनंती सुरू केली पांडुरंग परमेश्वर, हे पांडुरंगा, आजपर्यंत आम्ही आमच्यासाठी काय मागितलं नाही. विठ्ठल विठ्ठल आम्ही आमच्यासाठी काहीच मागितलं नाही, परंतु देवा तुझ्यासाठी एक मागणी आम्ही करतो की आजपर्यंत आमची पंढरीची वारी चालू आहे, पण इथून पुढं कोण करणार रे तुझी पंढरीची वारी? बघा परसोबा किती हुशार, कोणाला टाकलं हो देवाला. आणि मग पांडुरंग परमेश्वराने आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी साधा सुद्धा कोणी नाही तर एक संत जन्माला येईल. आणि त्याच ठिकाणी आरण या ठिकाणी संत सावता महाराजांचा परसोबा आणि माता नागीता या ठिकाणी जन्म झाला. अहो, जन्म झाल्यानंतर त्यांनी आई वडिलांना तर धन्य केलाच हो, परंतु त्यांच्या गावाला सुद्धा त्यांनी धन्य ते आरण वा, ताईंनी काय सुंदर प्रमाण दिलं, टाळ्या वाजवा. अहो, ज्या ठिकाणी संत सावता महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांचे आई वडील तर धन्य झाले, परंतु त्यांचं गाव सुद्धा धन्य झालं. एवढे श्रेष्ठ सावता महाराज आणि त्यांचा जन्म हा 1250 रोजी अरणगाव या ठिकाणी झाला. बोला सावता महाराज
त्यांनी बरं सुद्धा केलं होतं. त्यामुळे आजूबाजूचे शेजारी पाजारी सर्व नागिना मातेच्या सर्व मैत्रिणी सोबतीने त्या ठिकाणी आल्या. काही बाळाला घेतायत पाहतायत, नंबर लागलेत, अरे माझ्याकडं दे बाळ, अरे माझ्याकडं दे बाळ. तेवढ्यातच काहींनी पाळणा बांधलाय आणि काही माते माऊल्यांनी तर पाळण्याची दोरी हातात घेतली आहे आणि सुरू करतात. पहिल्या दिवशी पहिला प्रकार साक्षात संत देती अवतार. नागिता मातेची पूजा ईश्वरा, तिच्या उदरी प्रभू ईश्वरा तो बाळा करे तो. तिच्या उदरी प्रभू ईश्वरा तो बाळा करे तो. दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार करती भावी दिवे नावानं. आबाल वृद्ध चाले नटपट, बाळाला पाण्याचं गर्दिया पानं तो बाळा करे तो. बाळाला पाण्याचं गर्दिया पानं तो बाळा करे तो. 12 दिवसाचे 12 झाले सावता नाव आळंदे मध्ये. माता नागिना अंगणे बोले, सोहळा पाहून नेत्र निघाले तो बाळा करे तो. सोहळा पाहून नेत्र निघाले तो बाळा करे तो. तो बाळा करे तो. तो बाळा करे तो. अशा प्रकारे पाळणा घेतलाय आणि नाव ठेवण्यात आलं सावता. अहो सावता महाराज चंद्रकलेप्रमाणे वाढत जाऊ लागले. त्यांना जन्मल्यापासूनच विठ्ठल नावाची आवड लागली. थोडे मोठे झाल्यानंतर ते एका ठिकाणी बसायचे आणि सतत विठ्ठलाचं नाव, विठ्ठल विठ्ठल, दुसरं काहीच नाही, विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस नागिता माता म्हणाल्या, आणि आता असंच आहे, जर पोरांनी काय केलं तर वडिलांना सांगणारे आईच असतात. होय, आईच असतात. मग नागिता मातेने सांगितलं, अहो काय सावता नुसतं दिवसभर विठ्ठल 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 चालू आहे. हो दुसरं काहीतरी काम तर करायला पाहिजे ना. त्यावेळेस परसोबा त्या ठिकाणी गेले, सांगितलं, हे बघ सावता, विठ्ठल विठ्ठल म्हणणं चुकीचं नाही, पण आपण काम करता करता विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम. कामामध्येच आपल्याला देव बघायचा आहे, असं नुसतं बसायचं नाही. काम करता करता नामस्मरण करायचं. कर्माचा केलं पाहिजे, पण कामाचा कटाळा केला नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अहो काही नाही, एवढा कामाचा कटाळा नाही, एवढा विचारता सोय नाही म्हणून एवढा नसावा. अहो आता द्राक्षाची बाग आहे महाराजांची मोळकर, तर ते म्हणाले काहीतरी कामाला माणूस पाहिजे.
वडील वकील बसले म्हणा. महाराज म्हणाले, मला एक माणूस माहिती लय कामाचं आहे. तो म्हणतो मी लय काम करीन, पैसे तुम्हाला द्यायचे तेवढे ना. म्हणतोय आता बघा बरं बसू तर. बसले ना महाराजांनी. सांगितलं मोहोळकर महाराजांनी, अहो काही नाही, आपली द्राक्षाची बाग आहे, त्याला थोडं काम राहील, तुम्ही तिथंच राहा, तुम्हाला सगळं असेल, फक्त तुमचे पैसे वर्षाचे किती सांगा. ते म्हणाले काही नाही महाराज, तुम्हाला वाटेल ते द्या. ते म्हणाले आईला लयच चांगला माणूस आहे, वाटेल ते पैसे द्या म्हणतोय. पण ते माणूस म्हणाला, महाराज माझ्या फक्त 2च अटी, तुम्ही बाकी वाटेल तेवढं पैसे द्या. ते म्हणा लवकर सांग तुझ्या अटीने या कामाला. सुरुवात केली ना गड्याने अटी सांगायला. पहिली अट ऐका बरं का, पहिली अट, मला उठलं डोळे उघडले की लगेच जेवायला लागत, जेवायलाच लागत मला झोपेतून उठलं की. ते म्हणाले बरं आहे, असं आमचं लवकरच जेवायला असतं, देऊ तुम्हाला जेवायला. आता दुसरी अट सांगा बरं. ते म्हणाले काही नाही, दुसरी अट फक्त एवढीच आहे, जेवलं की झोपायला लागत. विठ्ठल म्हणजे किती आळस म्हणायचं, एवढा आळसपणा नसावा. काम केलं पाहिजे आपण. अहो असंच वर्गामध्ये गुरुजींनी विचारलं ना, चॉकलेट आणलं, विचार तुमच्यापैकी जे जे आळशी आहेत ना त्यांनी हात वर करा. केले ना सगळ्यांनी हात वर. खरंच बोलत होते ते, केले हात वर सगळ्यांनी. एका पोराला गुरुजी म्हणले, का रे पिंट्या हात वर का नाही केला तू, तुला सुज्ञ आहे आळशी नाही. त्यावेळेस तो पिंट्या काय म्हणाला, अहो गुरुजी मी एवढा आळशी, मला हात वर करायचा सुद्धा आळस येतोय. काय म्हणावं म्हणजे, म्हणून आळस धरू नका, काम करा, आपल्या कर्मामध्ये पांडुरंग परमात्म्याला पहा. का जर आपण काम करताना नामस्मरण केलं तर आपण कोणत्याही संकटांवर मात करू शकतो. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, त्यांचा जन्म कयाला मातेच्या पोटी झाला आणि वडील पापी हिरण्यकश्यप. अहो त्या हिरण्यकश्यपूला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, परंतु हिरण्यकश्यपूला वरदान प्राप्त, ना जमिनीवर मरणार, ना आकाशात, ना पाण्यात, ना अग्नीत, ना दिवसा ना रात्री, असं वरदान, ना अस्त्रशस्त्राने, ना देव मानव दानव यांच्या हातून. त्याला वाटायला लागलं आता मी अमर झालो, मला कुणीच मारू शकत नाही. ते सांगायला सुरुवात केली, आता मीच देव आहे, मी मरू शकत नाही, तुम्ही सर्वांनी माझीच पूजा करायची. पण अहो भक्त प्रल्हादांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या मुखामध्ये जन्मल्यापासूनच ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं नामस्मरण. आणि हे आपल्याच मुलाच्या पोटी भेटलं हिरण्यकश्यपूंनी. एवढा राग त्याला, आपला मुलगा की नाही बघितला नाही, एवढा अहंकार त्याला. आपल्याच मुलाला मारायचं त्या राक्षसांनी. आपल्याला माहिती आहे पिसाळ्याला हत्तीच्या पायाखाली दिलं, पण त्या हत्तीने सुद्धा विष्णू भक्त आणि नामस्मरण करणारा भक्त म्हणून हात जोडून वापस फिरलं. एवढंच नाही, उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी सुद्धा भगवान विष्णूंनी येऊन वाचवलं. उंच पर्वतावर उडवून टाकलं तरी सुद्धा देवाने येऊन वाचवलं. अहो सापाच्या विषारी खोलीमध्ये पाठवलं तेव्हा सुद्धा पांडुरंग परमात्म्याने येऊन वाचवलं. आणि शेवटी होलिका त्याची बहीण, तिला प्राप्त होतं वरदान की ती अग्नीमध्ये जळू शकत नाही. ती गेली फक्त प्रल्हादाला घेऊन सोबत याला मारण्याच्या दृष्टीने, परंतु तिने संगत वाईटाची धरली म्हणून
तिचं सुद्धा वाईट झालं. वरदान असून सुद्धा ती जळून खाक झाली आणि वरदान नसताना सुद्धा भक्त प्रल्हाद आहे तसे राहिले. हिरण्यकश्यपाला राग आला, रे काय रे सारखं विष्णू विष्णू, कुठे आहे तुझा विष्णू? तू म्हणतोस ना सगळीकडे आहे का या खांबामध्ये तुझा विष्णू? त्यावेळेस भक्त प्रल्हाद मात्र म्हणाले, हो सर्व ठिकाणी म्हणलं या खांबामध्ये सुद्धा आहे. एकदम तापवलं त्या खांबाला की बोट लावलं तरी हात भाजले, एवढं तापवलं आणि सांगितलं, आहे ना विष्णू त्या खांबात, जा तुझ्या विष्णूला आलिंगन दे. भक्त प्रल्हाद मात्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत त्या ठिकाणी गेले. आलिंगन दिला. जसा त्यांचा स्पर्श त्या खांबात झाला तो खांब अक्षरशः थंडगार झाला. त्याच खांबाला बांधून ठेवलं, सांगितलं, आता तर मीच तुझा नाश करणार. आपली तलवार काढली आणि भक्त प्रल्हादांच्या मानेवर टाकणार. तोच त्या खांबामधून साक्षात नरसिंह म्हणजे नारायण प्रगट. नारायण त्या दुर्जनाने त्या खांबावरती त्या स्तंभावरती जशी लाथ मारली त्यातून साक्षात नरसिंह अवतार घेऊन भगवान विष्णू आले आणि उलट त्यांनी त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या आपल्या मांडीवरती घेऊन पोट फाडून अंत केला. असं काय झालं? भक्त प्रल्हादाने त्यांचं नामस्मरण केलं. एवढ्या वेळेस त्यांच्यावरती घोर संकट आले. साक्षात येण्याची वेळ होती, परंतु त्यातून सुद्धा ते वाचले का? नामाच्या बळावरती. हे सावता महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. मामाची आभाळे ठेवू तरी त्यातून वाचले का? त्यांच्या जवळ नामाचा गाठोडा होता. त्या नामामध्ये त्यांच्या बळ आलेलं होतं आणि म्हणून विष्णूंना सुद्धा ते आवडायच्या. आता घरामध्ये सुद्धा
2-4 लेकरं असल्यावर आई वडिलांना सुद्धा एकच लय आवडीचं असतं बरं का. तसंच पांडुरंग परमात्म्याचे सुद्धा आवडते भक्त कोणते? सर्वात लाडके भक्त कोण? नामदेव महाराज. आणि त्यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या आईचं नाव काय? गोणाई. आणि वडील दामाजी पंत यांच्या पोटी सुद्धा 1270 रोजी नामदेव महाराजांचा जन्म झाला. त्यांना सुद्धा लहानपणापासून नामस्मरणाची आवड. अहो, त्यांचे वडील हे व्यापारी होते. त्यांनी सांगितलं आता मी 4-5 दिवस घरी नाहीये, तू भगवंताला नैवेद्य दाखवायचा का? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांच्या घरामध्ये कुणी जेवत नव्हतं. अवघ्या 8 वर्षाचे नामदेव महाराज त्यांच्याकडे नैवेद्याचं ताट दिलं आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांना काय माहिती, आता पहिली वेळ त्यांची नैवेद्य नेमकी दाखवायचाच असतो का खाऊ घालायचा असतो. त्यांनी डोळे बंद केले, सांगितलंय हे देवा लवकर येऊन नैवेद्य खाऊन जा. त्यांनी थोड्या वेळ बघितलं आहे तसंच ताट. पुन्हा डोळे झाकले, देवा आता लवकर यायचं. वडील नाही आले, मी आलो म्हणून काय तुला माझ्या हातचं खायचं नाही? अरे वडील व्यापारासाठी गेले तर येते, तोपर्यंत माझ्या हातचं खा ना. पुन्हा डोळे बंद केले तरी सुद्धा पांडुरंग परमात्मा नाही. त्यावेळेस सांगितलं, अरे माझे वडील नाही आले म्हणून तू खात नाही, असं का करतोस? अरे मला सुद्धा फार भूक लागली, आई सुद्धा जेवायची राहिली. अरे ये रे लवकर, खा रे नैवेद्य. तरी पांडुरंग परमात्मा शेवटी अवघे 8 वर्षाचे असतानाच नामदेव महाराजांनी काय बोला, ए देवा तू जर आला नाहीस ना तरी डोकंच तुझ्या पुढं आपतो. अहो मग काय, आता लहान बाळ काय करताय काय सांगतायत, म्हणून साक्षात पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं आणि त्यांनी त्यांच्या हातून तो नैवेद्य खाल्ला. लोहे हा सामान्य महिमा एवढा मोठा संतांचा मंदिर. अहो साक्षात नामदेवरायांच्या हातून ते पांडुरंग परमात्म्यांनी नैवेद्य खाल्ला. एवढे श्रेष्ठ नामदेव महाराज. अहो जसजसे ते मोठे होत जात होते तसतशी त्यांना भगवंत नामाची आवड, सतत कीर्तन करणार. आणि त्यांचंच गाव औंढा नागनाथ या ठिकाणी सुद्धा ते एकादशी निमित्त कीर्तनासाठी गेले. सकाळी कीर्तन चालू झालं, सर्वजण तल्लीन होऊन कीर्तन ऐकतायत. पण त्याच वेळी आतमध्ये असणारे पुजाऱ्यांनी सांगितलं, अहो काय तुमचा टाळ्या वाजवता, तुम्ही मध्येच मृदंग वाजवता, मध्येच टाळ वाजवता, आमच्या पूजामध्ये विक्षेप येतोय, तिकडं कुठं जाऊन कीर्तन करते. म्हणले अहो कीर्तन थोडंच राहिलंय, एवढं करू द्या, आम्ही हळूने बोलतो, नाही विक्षेप येणार, आत नाही आवाज येत. त्यावेळेस ते म्हणाले काही सांगू नका आणि तिकडं मंदिराच्या पाठीमागं नाही तर कुठं जा कीर्तन करा, पण समोर करू नका. अहो नामदेव महाराज सर्व वारकरी पाठीमागं आले. कीर्तन पुन्हा जल्लोषात सुरू झालं. परंतु नामदेवरायांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी मनातूनच अर्ध हाक मारली पांडुरंग परमात्मा की हे देवा, अरे एकादशी निमित्त तुझं नामस्मरण तुझ्या समोर करायचं होतं रे, काही नव्हतं विक्षेप येत का, असं की मला तुझ्या मंदिराच्या पाठीमागं कीर्तन करावं लागतं. असं म्हटल्याच्या नंतर साक्षात त्या ठिकाणी देऊळ फिरलं.
साक्षात नामदेवराजांनी देऊळ फिरवलं, एवढा मोठे संत. अहो, नामदेव महाराज असंच पंढरीच्या ठिकाणी वाळवंटामध्ये कीर्तन करत, सर्वजण एकदम तल्लीन होत, टाळ मृदुंगाचा जल्लोष. आणि त्यामध्येच कधी ते कीर्तन पाहून वैकुंठातला विठ्ठल त्या ठिकाणी सांगता येत नसायचं. एवढे श्रेष्ठ नामदेव महाराज, त्यांचं एवढं सुंदर कीर्तन. नामदेव कीर्तन करी पुढे पांडुरंग नामदेव महाराज कीर्तन करायला लागले, तर त्यांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद होती की साक्षात वैकुंठातून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा येत आणि सर्वजण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाचत असत. हेच सावता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. वैकुंठीचा देव आणि नाचतो.
नाही, मोठ्याच घरचं उदाहरण लागतं. सीता माता श्री रामचंद्राच्या पत्नी. अहो, रावण साधू वेशामध्ये संत म्हणून अपहरण करण्यासाठी आला, तरी सुद्धा सीता मातेला कळाले का? नाही. खरा साधू कोण आणि संत कोण कळालं नाही. आणि आपल्या सोबत असणारा 12 वर्ष असणारा लक्ष्मण त्याला बोलणे देऊन त्या ठिकाणी पाठवलं. म्हणजे संत आपल्यालाच नाही, कोणाला कळत नाही आहे तोपर्यंत तरी हे संत कळत नाही. अहो, त्यावेळेस सुद्धा महादेव शास्त्री, ओंकार शास्त्री आणि काही गावातील कर्मठ लोक, त्यांना सुद्धा हे संत कळाले नाही. अहो, सावता महाराज संत रूप, परंतु त्यावेळेस त्यांना संत कळाले नाही. होते तेव्हा कळाले का? नाही. अहो, त्या ठिकाणी सावता महाराज आपलं नामस्मरण करताय, आपल्या मळ्यामध्ये नांगरणी करताय आणि आदल्या रात्रीच दगडाला शेंदूर लावून त्यांनी दगड त्यांच्या त्या मळ्याच्या मधोमध ठेवला. कुणी ओंकार शास्त्री, महादेव शास्त्री. आणि त्या ठिकाणी आले, नांगरणी करताय, तो दगड लागला, उचलला दगड. त्यावेळेस ते अगोदरच तिथं हजर. ते ओंकार शास्त्री ते म्हणायला लागले, आमच्या स्वप्नामध्ये देव आला होता, आम्हाला माहिती या ठिकाणी येणार आणि देवाने आम्हाला सांगितलंय ज्या ठिकाणी मी तुम्हाला भेटेल त्याच ठिकाणी तुम्ही माझं मोठं मंदिर बांधायचं. आता या ठिकाणी हा देव आहे ना, या ठिकाणी आम्ही मोठं मंदिर बांधू. सावता महाराज म्हणाले, अहो, हा माझा मळा आहे, हा माझ्या पांडुरंगाचा मळा आहे. अहो, हे सर्व काही आहे मळा, तेच माझी पंढरी, तीच माझी विठाबाई आहे. हा भाजीपाला सुद्धा माझी पंढरी आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, खावती मिठाई भाजी, खावती मिठाई भाजी, खावती मिठाई भाजी, खावती मिठाई त्यांच्या शेतालाच ते पंढरी मानत. आणि त्या ठिकाणीच एक मंदिर. मग आपण मळा कसा करायचा? हा त्या पांडुरंगाचा मळा. त्यांनी त्या ठिकाणी नकार केला आणि म्हणून त्यांना काठीनं मारलं. एवढं वन उमटलं ना, फार मारलं. त्या ठिकाणी घरी आल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी जनाबाई त्या शास्त्रींना नको नको तेवढे शिवाय यायला लागल्या. आता बायकाचं तोंड सुरू झालं, त्याला काय चार्जिंग आहे का, लाईट आहे का, डाटा आहे का, नेट आहे. सुरू झालं की सुरू झालं वय, त्या नको नको त्या शिवाय द्यायला लागल्या. त्यावेळेस सावता महाराज किती श्रेष्ठ म्हणायचे. अगं जनाई, अरे त्यावेळेस त्यांची मती भ्रष्ट झाली होती. त्यांनी असं केलं म्हणून काय आपण त्यांना शिवाय द्यावा, त्यांना तसं बोलावं? अरे झालं असं चुकून, पण आपल्यासारख्यांनी राग आणायचा नाही. एवढा सुविचार संतांच्या ठिकाणी. अहो, ज्ञानोबा सुद्धा सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी. संतांच्या ठिकाणी सुविचार हा असतो. परंतु त्याच वेळेस एक पटकीचा रोग आला. त्या रोगामध्येच महादेव शास्त्रीचा मुलगा एवढा तापेने पण पडला, फार ताप काय उतरेना. त्या शास्त्रीची बायको म्हणते, अहो आपलं लेकरू जायला बसलंय, डोळे पांढरे करताय. अहो जाते सावता महाराजांकडे. किती जणांना बरं केलंय त्यांनी. तुम्ही मारला असला म्हणून काय झालं, ते येतील नक्की, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. आणा तुम्ही त्यांना बोलू. त्या शास्त्रींना त्यांच्याकडे जाऊ वाटायला. त्यांना एवढा आपण मारलंय, त्यांच्याकडेच कसं
कसं जाऊ, ते येतील का हा प्रश्न. परंतु कसं बसं करत ते सावता महाराजांकडलं गेले आणि सावता महाराजांनी ऐकल्याबरोबर आपली चोळी आपली पिशवी घेतली, त्या ठिकाणी आले, चाटण तयार केलं आणि सांगितलं, हे बघा, हे अर्धा घटिकाने आपल्या बाळाला द्या, हे नक्की बरं होणार. आणि त्या ठिकाणी खरंच शुद्धीमध्ये तो मुलगा आला. ज्यानं आपल्याला काठीनं मारलंय त्याच्याच मुलासाठी एवढं धावत पळत जाऊन त्यांना चाटण देणारे एवढे थोर संत. अहो, त्यावेळेस सुद्धा काही लोकांना ते सुद्धा आवडत नव्हतं. एवढे कर्मठ लोक त्यावेळेसचे, विठ्ठल विठ्ठल अरे हा कसला संत, साधा पंढरीला जात नाही. परंतु अहो, पांडुरंगाने सुद्धा निरीक्षण केलं की सगळे संत आपल्या वारीला येतात, सावताच येत नाही. काय कारण आहे? हो, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज त्यांना भेटायला आलेत पांडुरंग परमात्म्याला. आणि जसं ते आतमध्ये आले तसे पांडुरंग बाहेर निघाले. ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज मागं पाहतात, पांडुरंगा कुठं चालला, पांडुरंगा कुठं चालला. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेले ज्या ठिकाणी सावता महाराज भजन करत होते. म्हणाले, अरे माझ्या मागं चोर लागले. बघा, जो खरा चोर आहे तोच म्हणतो माझ्या मागे चोर लागले. अहो, माझे जनाबाई सुद्धा यांना चोर म्हणतात, एवढे मोठे चोर आहेत. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या डोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा असे हे पंढरीचा चोर. अहो, त्या ठिकाणी ते म्हणाले, अरे सावता लवकर लपायला जागा दे, चोर लागल्यात मागं, ते मला पकडून नेते, लवकर लपायला जागा. सावता महाराज म्हणतात, अरे किती माळा या ठिकाणी विठ्ठला. अरे लप. ते म्हणाले, नाही, ते सुद्धा चोर साधे सुधे नाहीत, कुठेतरी मला चांगल्या ठिकाणी लपायला जागा. विचार नाही केला सावता महाराजांनी. शेजारी असणारा विळा घेतला आणि त्यानेच आपलं हृदय पाडलं. दाढविला दाता त्रैलोक्याचा, दाढविला दाता त्रैलोक्याचा, दाढविला Thank you.
त्या त्रैलोक्याच्या दात्याला साक्षात सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये आपल्या चित्तामध्ये ठेवलं. हेच सावता महाराज बघायच्या तिसऱ्या चरणात सांगतात. सुखाचा सोहळा करून दिवा. सुखाचा सोहळा करून दिवा. किती वेळ झाला नुसतं घुमटून बसलाय, नुसतं बघत आता काय चालू आहे माहित नाही. माहित तर नाही, नुसती मांडवलाय बघितलं. हाताने टाळी वाजिनात, काही जण वाजित आहेत पण तोंडाने नामस्मरण करत नाही, काही जण नामस्मरण करीत आहेत पण टाळी वाजित नाही. मला सांगा, जर नुसतं जेवायला बसल्या तोंडच उघडला नाही, नुसतं असं केलं, जाणार आहे का पोटात घास? नाही. आणि जर टाळी वाजवली नाही म्हणजे जर घासच घेतला नाही नुसता, जाणार आहे का पोटात? नाही. तर आता सर्वांनी किती मृदुंगाचार्य पोट दुखोपर्यंत एवढं सुंदर मृदुंग वाजवत, काय प्रमाणात काय चाली देत आहेत महाराज. टाळकरी सुद्धा काय मस्त जल्लोषात नाचत आहेत. आता आपण सुद्धा हात वरती घेऊन एकदम सुंदर प्रकारे भगवंताचं नामस्मरण. आपल्या सुद्धा कीर्तनात तो वैकुंठातला पांडुरंग आलाच पाहिजे. हा, प्रत्येकाने हात वर करायचा आहे. चला. विठ्ठल माझा माझा माझा
सर्वांनीच एकदम सुंदर प्रकारे नामस्मरण केलं. आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा ना. विठ्ठल विठ्ठल अहो, आपण वादविवाद नाही केला पाहिजे का? वादामध्ये मजा नाही. राग आणू नका आणि वादविवाद करू नका. त्यामुळं आपल्यामध्ये वैर वाढतो, पैसा जातो, वेळ जातो. त्यामुळं वादविवादाच्या नादी लागू नका. अहो, तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठंतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. तडजोड करा. झालाय ना वादविवाद, आपसात बसून तडजोड करा. अहो, रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद झालाय ना, तो थांबवण्याचा प्रयत्न करा का? ते आपल्या हिताच आहे. तुम्हा सर्वांना विनंती करते, वादविवाद करू नका. अहो, जर आपलं कुठं दुखायला खुपायला लागलं, आपण शेतामध्ये एकटेच आहेत, आपल्या शेजारीच आहे, फक्त तहान लागली, पाणी नाही, तर पाणी द्यायला तो शेजारीच येणार. म्हणून भावासोबत आणि शेजारी सोबत कधीच वादविवाद करू नका, वैर धरू नका. विठ्ठल विठ्ठल. आणि काही जणांना गोरगरिबांचा पैसा लुटायची एक सवय. का लुटता उग? काय मिळतं काय तुम्हाला? उग दुसऱ्यांचे पैसे लुटायचे. अहो, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा तळतळाट नसावा, तळतळाट नसावा. एवढं आपण लक्षातच घेतलं पाहिजे. अहो, उगा नोकरीला असणारे ज्यांना पगार आहे तरी सुद्धा ते भ्रष्ट म्हणून गोरगरिबांचे पैसे घेतात. अहो, अशांना मना वाटतं, भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला, भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला,
उगा भ्रष्ट बनू, कोणाला पैसे मागू नका, कोणाचं लुटू नका. आणि सर्वांच्या हातापायाला एक मी विनंती करते, हात जोडून विनंती करते की अहो काहीही झालं तरी तुम्ही आत्महत्यासारखा विचार मनामध्ये आणू नका. अहो सगळं पुन्हा भेटणार आहे, पण हा देह पुन्हा भेटणार नाहीये. आलोय नाहीये, जीवनाचं सार जाणून घ्या. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. दैते जात कर्म दैते फळ देतो ईश्वर. दैते जात कर्म दैते फळ देतो ईश्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. दैते जात कर्म दैते फळ देतो. या जीवनाचा सार जाणून घ्या, चांगल्या प्रकारे जगा आणि व्यसन करू नका, वाईट मार्गाला जाऊ नका. का तंबाखू गुटखा याने आपल्याला कॅन्सर सारखे रोग होते. मग का करावं आपण व्यसन जर त्यातून आपल्याला काही मिळतच नाही तर? उगं व्यसन करू नका, वाईट मार्गाला जाऊ नका. अहो दारू पिल्याने काय भेटतो? हाय ती इज्जत जाते उगच. एकाने टाकली चपटी, कळते ना इकडं? नाही राव, आपलं धार्मिक गावे नसेल इकडं. घेतले दारू. आता पावसाळ्याचे दिवस, आला घरी, कपडे भिजले बदलेले, बायको जवळ येऊन बसला. सुरू केलं याने. आता जशी ह्याला चढायला लागली तस तशी त्याची बडबड सुद्धा वाढायला लागली. गावातल्या माणसाला गाडीची अक्कल नाही. गावातल्या माणसाला गाडीची अक्कल नाही. ती म्हणाली झालं तरी काय, गावातल्या माणसं मला सरपंचच केला नाही. मला जर सरपंच केला असता ना, अगं गाव बदलेलं असतं. अगं गाव मला जर आमदार केला असता ना, अगं तालुका बदलेला असता. तालुका जर मला खासदार केला असता ना, अगं जिल्हा बदलेला असता. जिल्हा मला जर मुख्यमंत्री केला असता ना, अगं राज्य बदलेलं असतं. अख्ख्या राज्यामध्ये लाडके दारूभाऊ योजना चालू केली असती. जर मला पंतप्रधान केला असता ना, देश इकडची तिकडा केला असता, देशच बोललेला असता. ही उठली आता, ऐकून घेतलं, हातामध्ये पुकारी घेतली आणि जवळ गेली. त्याला नाही बरं का मारली, तिचा नवरा आहे. जी घेतली की मारत, जी घेतली की दंदिशीने आदळली. कशी आदळली? दंदिशीने. मग काय तेवढा साकला. हिने म्हटलं, अहो तुम्ही निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अहो ते राहू द्या, तुमचं धोतर म्हणून माझा परकर घातलाय तेव्हा पहिल्यांदा बदला. काही नावडलं. जर एवढं उलट सुलट होत असलं तर काय व्यसन करावं? व्यसन करू नका, वाईट मार्गाला जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की आज अगदी लहान मुलांना सुद्धा चष्मा येऊ का? मोबाईलचं प्रमाण वाढलं. आपण म्हणतो मुलं मोबाईल बघता. नाही, घरातच जर मालिका चालू असल्यावरती आईला डिस्टर्ब झालं,
आई जर मुलांच्या हातात मोबाईल देत असली तर कसं होणार? चष्मा नाही लागणार तर काय होणार? डोळे नाही जाणार तर काय होणार? अहो, अशा माता माऊलींसाठी खरंच म्हणावं असं वाटतं. रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते. रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते. मालिका पाहते, मालिका पाहते, मालिका बघून येते. रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते. अरे मी मालिका पाहते. Thank you.